जय शिवराय भावांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही होम टाऊन कॅफेमध्ये गावऱ्या बागा सर तुमचं स्वॅग तर यांचं काय चाललंय मलाच समजून नाही. पण लक्षणं त्यांची लय वाईट दिसतात. पण जाऊ दे, यांच्यावर दुर्लक्ष करतो. मग तुम्ही म्हणाल हा का असा पाया पडतोय. आज होती गुरुपौर्णिमा, याचा गुरु मी आहे ना. असंच निघलो आई एकविरेच्या दर्शनाला कारल्याला. इथं बघ आता कशी गाडी पळवतील. का पेट्रोल संपलं ना गाडीचा. काय बोलायचं आता या पोरांना ना. आज आणलाय परत ना आणणार. मग या तुम्ही पण आईचं दर्शन, मी पण आईचं दर्शन घेतलं. मग तसंच वर बघतोय ज्या आईला मला वाटलं माकडे, तर नंतर बघतोय ही कुत्री वर काय करते काय माहित. ज्या आईला त्या कुत्रीला ब्लॉग मध्ये घेतली तर तिचा आयटम माझ्याकडे बघायला लागला रागाने. मग तसंच घेतलं. यांच्या हातांना धागा बिग बांधून पोरा घाबरतात ना, रात्री बाहेर निघायला लागतो यांना. त्यांचं जाऊ दे, या पोराचा बघा याचा काय वेगळाच. बारीक पोराला खायला घातला त्या पण नाही सोडला. तसंच गावऱ्या म्हणतोय अक्षय वल्गन लागले, वल्गन पकडायला जाऊ. मग त्याला तिथनं ओढून त्याला नेला मॅप्रो गार्डनला. जाम खुश झाला, फुकट खायला भेटला ना. फुकट तिथं पोराला लय प्रकट जाम पोरांना हाऊस फुकट खायची. त्याने एक जागी थांबवत नाही ना, फुकट भेटलाय मग सगळा खायला पाहिजे यांना. काय बोलायचं आता, काय बोलायचो या पोरांना. 2 दिवस जेवलं नाही तसं खायला लागलं. आता काय बोलतो, ताई लाजायला लागली आमची खाली खाली तोंडा बघून. ज्या आईला ही ताई कांटरली. ताई म्हणते बस झालं, जा घरी. आता हिला काय बोलू, ती लाजायला लागली पण आमची पोरा काय खायला लाजायला नाही लागली. काय बोलायचं आता. मग तसंच ताईने मला ओळखलं वाटतं. ताईने केला हाय, मग मी केला तिला बाय. नाही त्या लागलं येड चालू करता याचा फोन पडला डस्टबिन मध्ये. नशीब यालाच भेटला, नाही तर मला भेटला तर मी विकून खाल्ला असता. मग तसाच जिथं काय दिसेल तिथं उचापत्या करायची लय सवय. काली गल्ली तोंडा घेऊन आलो आम्ही आरशासमोर. मग तसंच पोचलो साईबाबांचं दर्शन घ्यायला आपल्या मोपाड्यामध्ये. तसं मी दिसतोय का, तसं आहे मी सभ्यच. तसंच आपलं ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.